नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने आक्रमक आंदोलन केले। नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते प्रतिकात्मक अनावरण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर घालण्यात आलेला पडदा फाडून टाकत महाराजांची मूर्ती मोकळी केली। महाराजांच्या मूर्तीला पाण्याने धुवून अमित ठाकरे यांनी पुष्पहार घालत महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले। 4 महिन्यांपासून महाराजांना अशा अवस्थेत ठेवण्यात आले ते मला पाहवत नाही। अनेक नेते विविध कार्यक्रमांसाठी आले, मात्र त्यांना महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यासाठी वेळ मिळाला नाही। या प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी पण चालेल, महाराजांसाठी गुन्हा घेण्यास तयार आहे, असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले। मी दिघे आणि कोपरखैरण्याला शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा असा पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झालाय। पण मला वाटतं की सरकारमधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी। त्याच्यामुळे तो 4 महिने मला वाटतं हा एक घाणेरडा कपडा होता त्यांच्या भोवती, तुम्ही बघितलं असेल, ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही। म्हणून आम्ही आज, मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा। ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या 4 महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील, हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत, नेरूळमध्ये येऊन गेलेले आहेत। मला वाटतं एक एअरपोर्टचं पण अनावरण झालं, उद्घाटन झालं, प्रधानमंत्री आलेले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले। मला त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले, पक्ष प्रवेशासाठी पण आले, पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे। आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही। मला आज कळलं की असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलाय। त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज, आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे। तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहे।